ईश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. नमस्ते मित्रांनो. तर आपण खूप लोकांच्या तोंडातून ऐकत असतो की सरळ मार्गाने चाला, चांगलं वागा, तर पैसा तुमच्याकडे टिकल. तर मुळात म्हणजे काही ठिकाणी आपण असं पाहतो की आपण खूप सरळ मार्गाने चालतो, खूप चांगलं वागतो, सगळ्यांचं चांगलं करतो. मग आपल्याजवळ पैसा टिकत का नाही? कपटी माणूस, स्वार्थी माणूस हा पुढे जातो, परंतु आपण आहे त्याच ठिकाणी. नेमकी अडचण काय? तर मग ही अडचण जर आपण आई काळूबाईच्या भक्ती मार्गामध्ये असेल आणि माझे काही संदेश अशा भक्तांसाठी मला द्यायचा आहे, की आज आपल्याकडे पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये, किंवा आपल्याला कामधंद्यामध्ये यश बरकता नाहीये, तर मग आपण काही चुक्या करतोय आणि त्या चुका केल्यामुळे आपल्याला या गोष्टींना सामोरे जावं लागतंय. तर आज आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण काय चुका करतो आणि त्या केल्या नाही पाहिजेत. काय? तर त्या चुका कशा पद्धतीने आपल्याला टाळता येतील आणि आपले जो पैसा आहे लक्ष्मी स्वरूपाने तो आपल्याला कसा टिकवता येईल, किंवा आपल्या घरामध्ये पैसा कसा कमवायचा आणि कसा आणायचा, आणि कोणते लोक आहेत की त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला हवंय आणि स्वतःला त्या गोष्टीपासून काय म्हणतात ना, एक सावध पण केलं पाहिजे. तर चला, ओम काळेश्वरी ओम नमो भगवती. आज आपण व्हिडिओला सुरुवात करू. नक्की शेवटपर्यंत पहा, कारण का तर यातला प्रत्येक पॉइंट हा तुमच्या जीवनाशी निगडीत आणि खूप महत्वाचा असा पॉइंट आहे. तर चला आपण पहिलं पाहूया काय आहे. तर श्रद्धा म्हणजे नुसता आंधळा विश्वास नाहीये. श्रद्धा म्हणजे नुसतं मंदिरात जाऊन येणं नाही. तर श्रद्धा म्हणजे काय? ही एक संयम आहे, एक सदविचार आहे, आणि त्या आई काळूबाई विषयी असलेली आतोनात भक्तीचा भाव आहे. तर आज जो अनुभव मी आई काळूबाईच्या सांगण्यावरून घेतलेला आहे, किंवा तिचे जे काही संकेत आहे त्याच्यावरून अनुभवला आहे, की ज्याच्यामुळे ती क्षमता ती मांढरीची काळी देते, आणि तोच आज सल्ला मी तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी किंवा पैसा ते टिकवण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण पाहणार आहोत. अनेक लोक भरपूर पैसा कमवतात, पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. कारण का? तर लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी ही एका घरी टिकणारी नाहीये, की आज उद्या माझ्याजवळ आहे तर परवा दिवशी दुसऱ्याजवळ आहे. पण वाईट मार्गाने कमवलेला पैसा म्हणा किंवा ती आलेली लक्ष्मी ही जास्त काळ एखाद्याच्या घरात टिकत नाही. पण नक्कीच तुम्ही कष्ट केल्यानंतर जी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली, तर ती 100% टिकणारीच असते. आणि पैसा टिकवायचा असेल तर त्याचा योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने तुम्ही वापर कसा करताय हेही महत्वाचं आहे. म्हणजेच मी गुरु या नात्याने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, की दान करत जा. परंतु दान करताना आपलं नुकसान होईल असंही दान करू नका. एखाद्याला मदत करा, परंतु आपलं नुकसान करून मदत करू नका. जे आपण कुठेतरी गेलोय बाहेर आणि आपल्याला वाटलं की एखाद्याला पैसे द्यायचे, तर मनातून इच्छा असेल तर असं दान करा. कारण का? त्या व्यक्तीच्या ब्लेसिंग्स आपल्याला, आशीर्वाद आपल्याला लागतो. परंतु असं नकोय की त्याला आपण पैसे दिलेत आणि आपल्याला जायला गाडी भाडं नाही. तर अशा काही गोष्टी करू नका. त्यानंतर एखाद्याला पैसा द्यायचा आहे, तर असाच पैसा देऊ नका. त्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका. विश्वास असावा. कारण काय होतं की आपण पैसे देतो
आणि कालांतराने त्यालाच मागायला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला तो पैसा मिळत नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे करू नका. जीवनात प्रत्येकजण आपल्या भल्याचा विचार करत नाही. काही लोकांना तुम्ही खूप म्हणजे तुमच्या प्रगतीचा, तुमच्या श्रीमंतीचा आनंद वाटतो कारण चला यांचं चांगलं झालंय म्हणून. परंतु काही लोकं असे असतात, की तोंडावरती खूप गोड बोलतात आपल्या आणि आपल्या प्रगतीवरती आतून ते जळत असतात. त्याच्यामुळं माणसं ओळखायला शिका. कारण माणसं ओळखणं हे लय महत्वाचं आहे. ह्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे, की आपण माणसं पण ओळखता आली पाहिजे. पण याचा अर्थ असा पण नाही, की तुम्ही प्रत्येक माणसावरती, व्यक्तीवरती संशय करत चला. नाही. कारण काही लोकं गरजवंत असतात, त्यांची मदत करणं हे पण आपल्याला गरजेचं आहे. त्यांना आपल्या करणाऱ्या गोष्टी कधी सांगू नका. आपण जे करणार आहोत ना, त्या गोष्टी कधीच सगळ्या लोकांना सांगत नाही जायच्या. कारण काय, मी उद्या गाडी घेणार आहे, मी उद्या इकडे जाणार आहे, मी हे करणार आहे, माझ्याकडे ₹1,00,000 येणार, माझ्याकडे ₹2,00,000 येणार. हे जर आपण सगळ्यांना सांगत सुटलो, कारण तो एक आविर्भाव असतो. आपल्या मनामध्ये आलेला काय म्हणतात ना, एक आनंद असतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपण लोकांना सांगत चालतो. परंतु त्या गोष्टीचा आपल्यावरती निगेटिव्ह परिणाम होतो आणि त्या गोष्टी आपल्या घडत नाहीत किंवा तो पैसा आपल्याकडे येत नाही, ती लक्ष्मी आपल्याकडे येत नाही. कारण का? तर लोकांच्या वाईट नजरा, की "अरे, त्याचं हे काम होणार आहे. अरे, त्याचं ते काम होणार आहे." ह्या लोकांच्या निगेटिव्ह वाइब्स ज्या आहेत, निगेटिव्ह नकारात्मक जे विचार आहेत, ते तुमच्या ज्या आखलेल्या योजना आहेत किंवा जे होणारं काम आहे, तर त्याला ते अडथळा येतात. त्याच्यामुळे मुळात म्हणजे दुसऱ्याला आपण काय करणार आहोत, आपल्या प्रगतीतून दिसू द्या, काही अडचण नाही. आपण खूप मोठे व्हा. तुम्ही खूप मोठे व्हा, परंतु मोठं होत असताना, पैसा येत असताना, श्रीमंती येत असताना, लोकांना त्या गोष्टीचा आविर्भाव किंवा उद्या मी असं करणार, उद्या मी तसं करणार, हे सांगू नका. तरच ती लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहणार आहे आणि तरच तो येणारा पैसा तुमच्याकडे येणार आहे. सरळपणा म्हणजे सरळ वागणं, चांगल्या मार्गावर जाणं, हा एक तुमचा गुण असू शकतो आणि वागा. सरळ मार्गाने चालणं, वागणं हे खूप चांगलं आहे. कारण का? सत्याचं म्हणजे काय म्हणतात ना, सत्याला मरण नाही. सत्य हे किती जरी अडचणीत सापडलं तरी ते तरुण निघतं, ते वरती निघतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, की भोळेपणा पण नुसता भोळेपणा असून पण चालत नाहीये. कारण भोळेपणा सत्य जर तुमचा गुण असेल, सरळ मार्ग जर तुमचा गुण असेल, तर भोळेपणा हा तुमचा द्वेष आहे. आई काळूबाईची भक्ती तुम्हाला धैर्य देते, पण त्याचबरोबर योग्य वेळी ठाम उभे राहण्याची शक्ती पण देणारी तीच आहे. जर तुम्हाला वाटत असेल, कित्येक भक्तांना पैशाची चणचण आहे, तंगी आहे आणि ती कमी करायची असेल, तर प्रामाणिकपणे माझं एकच मत आहे, की प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. त्या आई जगदंबेला, आई काळूबाईला सांगा, की "आई, मी कष्ट करतोय. या कष्टाला माझ्या ताकद दे, मला बळ दे आणि या कष्टाला माझ्या फळ दे." कारण पहा, जो व्यक्ती मेहनत करतो ना, तर नक्कीच परमेश्वर, भगवंत, आई काळूबाई त्याला ती ताकद देतेच. आवश्यक खर्च जो आहे, तो टाळायला शिका. म्हणजे समजा कुठेही गेलो किंवा काय, तर आपण काय करत राहतो, आहेत पैसे पाकिटात दिसतात, फोनपेला आहे आजकाल, Google पेला आहे. मग आपण लगेच दिसलं की लगेच खरेदी करतो. तर तसं नका करू. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या गोष्टींसाठी खर्च करा. पण अनावश्यक जो खर्च आहे, तो खर्च उगीचच पैसा खर्चू नका. अशा ज्या काय आहेत, परत काही वाईट सवयी असतील, त्या वाईट सवयी सोडून द्या. गरजूंना मदत करा. कारण त्यांचे आशीर्वाद मी अगोदरही सांगितलं, की त्यांचे आशीर्वाद आपल्याला चांगले राहतात. गाईला चारा घाला.
कुत्र्याला खायला टाका. जर एखादं कुत्रे आपल्या शेजारी दिसते, तरफडते किंवा ते भुकेने व्याकुळ आहे. कारण काय असतं, मुकं जनावर आहे. त्याच्यातून निघणारा, कारण तुम्ही जर त्याला 2 घास टाकले, त्याला चारले, तर त्याच्या आतून ज्या ब्लेसिंग निघतात, जे आशीर्वाद निघतात, काय हे कोणत्याही देवापेक्षा आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ नाहीयेत. कारण मुक्या जनावरांना, अपंगांना, अशा लोकांना, गरिबांना मदत करायला शिका. जर तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ हवी आहे का? नशीब हे अचानक बदलत नाही. तर नशिबासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. जो निर्णय घेतलाय ना, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. हो, मला हे करायचंय. माझं ते ध्येय आहे. त्या ध्येयासाठी मी उंची गाठणार आहे. मला झटायचंय, मला लढायचंय, पण मला ही गोष्ट मिळवायची. जर तुम्ही एका गोष्टीचा निर्णय घेतला, तर तो शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी तुमचं सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे. माझंच उदाहरण घेतलं, मी YouTube चॅनल चालू केला. YouTube चॅनल चालू केल्यानंतर मी अक्षरशः लोकांना वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष या YouTube चॅनलसाठी रखडावं लागतं. काय म्हणतात ना, झटावं लागतं. परंतु मी 1 महिन्यामध्ये जे काही क्रायटेरिया होता, आज मला त्याच्यापासून पेमेंट चालू आहे. तर या YouTube चॅनलमार्फत जे काय आहे ते मी सातत्य ठेवल्यामुळे 1 महिन्यामध्ये, लोकांना 4-5 वर्ष लागतात, ते मी 1 महिन्यामध्ये पूर्ण केलं. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये काय पाहिजे आपल्याला? सातत्य पाहिजे. जर तुमचं सातत्य असेल, त्याच्याबरोबर जे तुम्हाला येणारी संधी आहे, ती संधी जी असते ना, ती सोनं करायचं असतं आणि हे सोनं तुम्हाला आई काळूबाईची भक्ती जर करत असेल, तर आई काळूबाई नक्कीच तुम्हाला त्या संधीचं सोनं करण्याची शक्ती आणि ताकद तुम्हाला देईल. म्हणून आई काळूबाईवर भक्ती करा. आई काळूबाई तुम्हाला सांगते, "मी तुम्हाला संधी देणार आहे. तुम्ही नित्यनेम भावाने, भक्तीने, प्रेमाने माझी पूजा करा. मी तुम्हाला या संधीचं सोनं करण्यासाठी नक्कीच शक्ती देणार आहे." म्हणून आई काळूबाईचा हा संदेश तुम्हाला काय सांगतो? कुणाचं वाईट करू नका आणि स्वतःचं पण वाईट होऊ देऊ नका. सत्य बोला, पण सगळ्यांना सर्वच काही सांगू नका. चांगले राहा, पण स्वतःचा स्वाभिमान जपा. भक्तांनो, काळूबाईची खरी भक्ती म्हणजे फक्त देवळात जा आणि देवळात जाऊन येणं, पूजा अर्चा करणं हा नाहीये. तर काळूबाईची जर भक्ती खरंच करायची असेल, तर काळूबाईचं अंतःकरणातून प्रेम असणं हे महत्त्वाचं आहे. काय? तिची सेवा व्हावी, तिचं नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या जीवनात विवेक, प्रामाणिकपणा, धैर्य आणि दुसऱ्याविषयीची चांगली भावना जर तुम्ही काळूबाईवर विश्वास ठेवत असाल तर. कारण काळूबाईच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे, की ती तुम्हाला प्रत्येक अडचणीतून आणि संकटातून सावरण्यासाठी धैर्य आणि शक्ती देणारी आहे. जो भक्त तिचं नाव घेतो, तो कधीच आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कधीच तो मागे पडत नाही. प्रत्येक संकटांना तोंड देतो. कारण का? तर त्याच्या पाठीमागे त्या आई कडूबाईची छत्रछाया असते. म्हणून जर पैसा टिकवायचा असेल किंवा तुमचं नशीब बदलायचं असेल, तर आई काळूबाईच्या नामस्मरणाने तुमचं नशीब बदलू शकता आणि पाहिजे तेवढा, हवा तेवढा पैसा तुमच्या मेहनतीने मिळू शकता. म्हणून मला सांगायचं की ज्या भक्तांना हा व्हिडिओ आवडला, नक्कीच कमेंट करून सांगा, की खाली कमेंटमध्ये द्या, की काळूबाईच्या नावानं सांग भलं किंवा आई काळूबाई किंवा ओम काळेश्वरी. आणि त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद.